back and on to a breaking news development coming in. We have a reaction coming in from Maharashtra Chief Minister. Boat tragedy. In fact, Fadnavis has issued a statement and said that the government is in constant touch with the district and police administration, even as rescue is being carried out, and orders have been given to the district administration to deploy all the necessary machinery for the rescue work, even as an inquiry has been ordered into the incident or the accident, tragedy which has panned out near the Gateway of India in the seas of the Uran coast in Mumbai, when a ferry carrying tourists to the Elephanta cave capsized. And look at these pictures. And also let's listen in to Devendra Fadnavis, the Maharashtra Chief Minister. He spoke earlier on the accident. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा ठेवलेला आहे त्यातली त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. मी स्वतः देखील तो व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये जी नेव्ही किंवा कोस्ट गार्ड ज्यांची कोणाची ती बोट आहे ती अतिशय वेगानं त्या ठिकाणी एक्सरसाइज करतात, तसा एट काढतात तसा तो एट काढत होती आणि बहुधा त्याचा कंट्रोल गेलेला आहे आणि त्यांनी थेट येऊन ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेला आहे. आणि अजून किती मिसिंग आहे त्याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये, पण अंदाजे आकडा हा 7 ते 8चा आहे. लवकरच त्या संदर्भात, कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते बाहेरचे असतात, त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो. पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोहोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे. पण काही लोकांचा म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही, पण काही लोक अजून सापडलेले नाहीत, तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झालं तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू. All right, another breaking news development. We have